हे का गरजेचं आहे? म्हणजे बरेच जण एक्झाम हॉलमधली स्पीड जास्त असली पाहिजे सगळे सांगतात. कदाचित मला वाटतं मी एकमेव असा असेल की तुम्हाला बिफोर दॅट सांगतोय की बाबांनो आत्तापासून ती प्रॅक्टिस करा. बुद्धीला तुम्ही सवय नाही लावली ते अचानक भयानक एका दिवसात नाही सवय लावत किंवा एक्सेप्ट करत नाही. बॉडी मेंटल फिजिकल आपलं त्याला आत्तापासून सवय लावावी लागेल तुम्हाला. म्हणजे जर एखादा प्रश्न आहे, इथं आपण हार्ड क्वेश्चन म्हणू आणि इकडे इझी क्वेश्चन म्हणू. तुम्ही जर इझी प्रश्न आला 36 सेकंद तेवढेच दिले फॉर एक्झाम्पल, तेवढेच जेवढे इथे दिलेत 36 सेकंद, आणि अवघड प्रश्न आला तर विषयच नाही, आपला जातो आकडा 50 सेकंदापर्यंत. विचार करा. मग शेवटी काय होतं, शेवटच्या 5-10 मिनिटात जेव्हा असं जाग येतं, अरे 5 मिनिट राहिले आणि प्रश्नांचा आकडा फार मोठा राहिलेला असतो, सर अजून 10 प्रश्न राहिले किंवा 15 प्रश्न राहिले, आणि मग होतंय काय त्या स्पीडमध्ये शेवटी काही येऊ न येऊ फास्ट वाचायचं उत्तर द्यायचं पुढे चालायचं, फास्ट वाचायचं उत्तर द्यायचं पुढे चालायचं, चुकायचं प्रमाण वाढतं. हे कशामुळे झालं? तुमची स्पीड नसल्यामुळं. आता इझी प्रश्न जे आहेत एकदम इझी, तुमच्या माहितीसाठी आपल्याला जर वाचनाची नीट सवय असेल, नीट अंडरस्टँड झालं असेल, आधीच आपण असं केलं की पटकन प्रोसेसिंग करायची सवय लावली असेल, तर लिटरली इथं 15 ते 20 सेकंदात तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. जे की बऱ्यापैकी स्ट्रेट फॉरवर्ड साधे सिंपल प्रश्न जे आहेत ना, तर ते एवढ्या सेकंदात तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे. काही त्याच्यापेक्षा कमी पण आहेत बरं का, डायरेक्टच ऑनलाईनर साधे प्रश्न आहेत, कशाला त्याला 20 सेकंद लागतात. आणि मग त्यासाठीच तर मी सांगतोय की अभ्यास त्या लेवलला न्यायचा. हे जे सांगतोय ते अचानक भयानक आणि एकदाच होत नसतं. आत्तापासून सवय लावा, अजूनही वेळ गेलेला नाहीये. हे केल्यामुळे होईल काय, तुमचे इकडचे हे सेकंद वाचतील. आता इथं किती सेकंद वाचवले तुम्ही? 10-15 सेकंद वाचवले समजा या प्रश्नाचे. तर ते उरलेले सेकंद कुठं टाकायचे? अवघड प्रश्नाला, टफ प्रश्नाला, कन्सेप्च्युअल एरिया जिथं असेल तिथे टाकायचं. म्हणजे इझी प्रश्न तर तुम्ही सॉल्व्ह केलाच, पण कमी वेळेत केला. ही लढाई महत्वाची आहे. आणि अवघड प्रश्नाला जास्त वेळ तुम्हाला लागतो, सगळ्यांनाच लागतो, कारण प्रश्न अवघड आहे, कन्सेप्च्युअल आहे, लेंदी आहे, स्टेटमेंट जास्त आहेत म्हणल्यानंतर डेफिनेटली तो टाइम जास्त घेणार तुमचा. मग तुम्ही याचा टाइम इकडे टाकल्यामुळे हा पण तुम्ही प्रश्न नीट वाचला, जास्त वेळ दिल्यामुळे प्रश्न समजून उत्तर योग्य दिलं. आता बरेच विद्यार्थी ज्यांना हा सुद्धा प्रश्न तेवढ्याच वेळेत लागतो, हा प्रश्न अजून जास्त वेळेत लागतो म्हणल्यानंतर त्यांनी लढाई इथंच हरलेली असते. आणि आपण मात्र जर हे गणित नीट बसवलं तर हाही प्रश्न बरोबर आणतो आणि हाही प्रश्न बरोबर आणतो. झालं, तुम्ही इतरांच्या तुलनेत गेली पुढं. कळतंय मी काय म्हणतो ते? ज्यांनी याच्या आधी एक्झाम दिली त्याला लक्षात येत असेल मी काय म्हणतोय. अशा गोष्टी झाल्यात का पेपरमध्ये? आणि हे त्याला सोल्युशन जर तुम्ही आता वापरलं तर विचार करा, आपण 100 प्रश्नापर्यंत वेळेत पोहोचतो. घाई गडबड मरमर होत नाही, त्यामुळे चुकीचं प्रमाण कमी होतं.